ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार रामराम मंडळी. मी प्रियांका आणि तुम्ही पाहताय भक्तीची शक्ती या यूट्यूब वाहिनीवरील आजचा महत्त्वपूर्ण भाग, तो म्हणजे तुळशी पूजन. अधिक मासात तुळशी पूजनला खूप महत्त्व आहे. तुळशी पूजन या पद्धतीने करा, यामुळे तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्ती होईल, सुख समृद्धी येईल, संतान प्राप्ती होईल. तर कशी पूजा करायची ही आपल्याला पूर्वीपासून तर थोडीफार ठाऊक आहेच, आणि ती पूजा आपण परंपरागत करत आलेलो आहोत. जसं आपल्याला आई, आजी, पणजी किंवा आपली सासू किंवा आपण स्वतः इतरांचं पाहून करतो त्या पद्धतीने. पण आज मी अशी पूजा सांगणार आहे ज्यामुळे तुळशीला फक्त ही एक गोष्ट वाहिल्याने तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी मार्ग मोकळे होणार आहेत. आणि तुळशी मातेजवळ नक्कीच ही वस्तू जवळ ठेवा आणि तुळशी पूजन करा. ह्याचं दुप्पट फळ प्राप्त होणार आहे आणि सौभाग्यही अखंड राहणार आहे. बघा, तुमच्या घरामध्ये तुमच्यावर जर संकट ओढावलं असेल, अडचणी येत असतील, सतत मार्गात काही ना काही कडकटी होत असतील, पती पत्नीमध्ये मतभेद होत असतील, तर हा उपाय अवश्य करा. तुळशी पूजन असं अवश्य करा. अधिक मासाचे शेवटचे काहीच दिवस राहिले आहेत. आणि बरं, मग अधिक मासातच का? तर नाही, इतर दिवशीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे तुळशी मातेचे पूजन एकादशी, रविवार, गुरुवार, शुक्रवार आणि मंगळवार ह्या दिवशी जर केलं तर तुम्हाला याचं फळ उत्तम मिळणार आहे. त्याचबरोबर अमावस्या, पौर्णिमा, एकादशी, द्वादशी ह्या दिवशीसुद्धा तुम्ही जर तुळशीचे पूजन ह्या पद्धतीने केलं तर तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात होते. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळस ही दारात, अंगणात कुठे असावी? तर ज्यावेळी तुम्ही घरात प्रवेश करता त्यावेळी ती तुळशी माता ही तुमच्या उजव्या हाताला असावी, म्हणजे उजव्या बाजूला तुळशी माता असावी आणि तुम्ही घरात प्रवेश करत आहात असं असावं. यामुळे काय होतं, आपल्यासोबत ज्या काही नकारात्मक गोष्टी आलेल्या असतात त्या तुळशी माताच्या प्रभावामुळे, तुळशी मातेच्या सकारात्मक तेजामुळे, तुळशी मातेला लक्ष्मीचं रूपही म्हटलं जातं आणि त्यामध्ये भगवान विष्णूंनाही प्रिय आहे. तर त्यांच्या प्रभावाने आपल्यावर जे काही वाईट नकारात्मक ज्या ऊर्जा आल्या आहेत ना त्या तिथेच थांबतात. त्यामुळे उजव्या हाताला अवश्य असावं. आणि त्याचबरोबर घरात प्रवेश केल्यानंतर घरातून जेव्हा आपण बाहेर येतो, मग आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊ नये म्हणून ती डाव्या हाताला असावी. कळलं का? आपल्या तुळशीचं मुख्य प्रवेशद्वारावर असावी कुठे, म्हणजे तिचं स्थान कुठे असावं हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. त्याचबरोबर आता आपण ऐकणार आहोत तुळशीचे पूजन कसं करावं. तर नेहमी आपण एक लोटाभर जल घेतो आणि तुळशी मातेला वाहतो. तर ते लोटाभर जल, रोजचं जल हे ताजं असावं का शिळं असावं? तर बघा, तुमच्या घरामध्ये जर तुम्ही कलश पूजन करत असाल तर त्या कलशातील पाणी तुम्ही रोजचं जरी तुळशी मातेला वाहिलं तरीही चालतं. जर तुम्ही कलश पूजत नसाल तर तुम्ही ताजं पाणी एक लोटाभर घेऊन त्यामध्ये एक फूल, अक्षदा, हळदी कुंकू, रुपयाचं नाणं, एक सुपारी त्यामध्ये टाकायचं आणि ते पाणी तुळशी मातेला व्हायचं. आणि वाहताना ओम लक्ष्मीदेवभ्यो नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा, या 2 मंत्राचा जप अवश्य करा. त्याचबरोबर नंबर 3 ते म्हणजे आपण तुळशी माता ही एकटी एकांतात पूजतो का? तर नाही. तुळशी मातेसोबत शालिग्राम म्हणजेच भगवान विष्णूचं एक स्वरूप आहे जे दगडामधले आहे. बघा, जे गुळगुळी काळा असा दगड असतो, ते दगड म्हणायचंच नाही, मुळात शालिग्राम, ते पूजेमध्ये आपल्याला असायलाच हवा. मग तुळस, जर तुमच्या घरामध्ये तुळशी वृंदावन असेल, तुळशीची कुंडी असेल, तर त्या तुळशीच्या जवळ आपल्याला शालिग्राम मांडायचा आहे. फक्त भगवान शिवची मूर्ती, पिंड अजिबात ठेवायची नाही. कारण की भगवान शिव आणि विष्णू यांच्या कटकारस्थानाने जी काही वृंदा एक स्त्री होती, ती पतिव्रता होती आणि तिच्या पतिव्रताच्या व्रतामुळे आणि ती सतत भगवान विष्णूंचे नामस्मरण करत असल्यामुळे तिच्या पतिव्रत हे अखंड होतं. आणि तिच्या त्या व्रतामुळे जो जालंधर नावाचा राक्षस होता त्याचा वध करणे म्हणजे देवांना मोठा पडलेला प्रश्न होता. मग त्यावेळी भगवान विष्णूंनी जालंधराचं रूप घेऊन
त्या तुळशी मातेला संभ्रमित केलं आणि तिला असं दाखवलं की तिचा पती लढाई जिंकून आलेला आहे आणि घरी आलेला आहे, असं मग तिचं शिलहरण केल्यागत झालं. त्यामुळे त्यावेळी माता तुळशीने श्राप दिला होता की तुळशी माता ही भगवान महादेवांच्या पूजेत अजिबात वापरली जात नाही, म्हणून भगवान विष्णूची मूर्ती फक्त आपण ठेवली जाते. भगवान विष्णू शालिग्राम स्वरूपात तुळशी मातेजवळ ठेवायची आहे. पिंड मात्र अजिबात पुजायची नाही. ही कथा मी आधी पण सांगितली होती, पण काही कारणास्तव मला तो व्हिडिओ डिलीट करायला लागला, म्हणजे प्रायव्हेट करायला लागला. तर असो, तर छोटीशी कथा सांगितली कारण की जास्त व्हिडिओ मोठा होऊ नये, तुम्ही पण बोर होऊ नये. तर बघा, महत्त्वाचं म्हणजे शालिग्राम आपल्याला तुळशी मातेच्या जवळ ठेवून पूजा करायची आहे, त्यामुळेच आपली पूजा ही सिद्ध होते. तर ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची. आणि अधिक मासामध्ये तुळशीला 108 प्रदक्षिणा घातल्यावर सौभाग्याची वाढ होते, सुख समृद्धी येते, संतान प्राप्ती होते. त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची कृपा प्राप्त होते. तर प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने, प्रत्येक कुमारिकेने अवश्य ह्या पद्धतीने 108 वेळा तुळशी मातेला प्रदक्षिणा घाला. तर ती कशी पूजा करायची आहे तर बघा, आपण कोणत्या वेळेस करायची आहे तर बघा, वेळ निश्चित करा तुम्ही. मग आता राहिले आहेत किती, मोजकेच दिवस राहिले आहेत, 4 ते 5 दिवस, 3 ते 4 दिवस. तर मग मोजक्या दिवसामध्ये होता होईल तेवढं तुम्ही 2 दिवस करू शकता, 3 दिवस तर नाही करू शकत, 2 दिवस करू शकता, 4 दिवस करू शकता. साक्षात महत्त्वाचं म्हणजे सोमवती अमावास्या ह्या दिवशी तुम्ही सकाळी नक्की करा. ह्याचं तुम्हाला खरंच सांगते अक्षयी पट्टीनं फळ देणारं आहे. तर ही गोष्ट अजिबात डावलून देऊ नका. ज्यांच्या पती सतत आजारी असतात, ज्या मुलींचं लवकर लग्न जमत नाही आहे, योग्य वर मिळावा म्हणूनसाठी ही सेवा नक्की करा. तर कोणती सेवा करायची आहे तर बघा, सकाळची वेळ तुम्ही निश्चित करा किंवा संध्याकाळची करा. दोन्हीपैकी कोणत्याही वेळेस तुम्ही ही पूजा करू शकता. त्याचबरोबर बघा, पूजा करताना आपण गंध, फूल, अक्षता, हळदी कुंकू, एक तांब्याचा कलश, त्यामध्ये पाणी, गंगाजल असेल तर अतिउत्तम, नसेल तर साधं पाणी घेतलं, गंगेच्या स्वरूपात घ्यायचं आहे आणि उदबत्ती घ्यायची आहे आणि एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याची वात शक्यतो बघा, तुळशीचं पूजन करणार आहे, तुळशीजवळ दीपदान तुम्ही करणार आहात, तर 33 वाती आणि 33 कोटी देवतांचं स्मरण करून तुम्ही 33 दिवे, अगदीच दिवे नाही लावू शकलात तरीही 33 वातींचा एक दिवा प्रज्वलित करून अवश्य दान करा तुळशी मातेजवळ. तर हे सर्व साहित्य सोबत घेऊन, त्याचबरोबर तुम्ही 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर 108 प्रदक्षिणा घालताना चुकू नयेत, विसरू नयेत. त्यामुळे सोबत 108 तांदूळ घेऊ शकता किंवा धने घेऊ शकता किंवा जवस घेऊ शकता. तर 108 असं मोजून घ्यायचं आहे आणि जेव्हा जेव्हा आपली एक प्रदक्षिणा पूर्ण होईल तेव्हा तेव्हा ते एक धान्य त्यामध्ये तुळशीला अर्पण करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीची पूजा करताना सुरुवातीला तुळशीला गंगाजल वाहून घ्यायचं आहे. गंगाजल वाहताना ओम श्री लक्ष्मी देवभ्यो नमः या मंत्राचा जप करा. त्यानंतर तुळशीला हळदी कुंकू वाहा. भगवान जर शालिग्राम असतील तर शालिग्रामांना चंदनाचा टिळा लावा, गुलाल लावा, बुक्का लावा. यानंतर आपण फुलं, अक्षता वाहून संकल्पयुक्त सेवा करायची आहे. हातावरती पाणी घेऊन संकल्प करायचा आहे. तुम्ही ज्या इच्छेसाठी करत आहात तो संकल्प करून ते पाणी तिथे तुळशीमध्ये अर्पण करायचं आहे आणि संकल्प करून ही सेवा करायची आहे. अगदीच तुम्ही तांदूळ, जवस किंवा मूग किंवा धणे जर नाही जमलं घ्यायला तर खडी साखरेचे खडे मिळतात, छोटे छोटे एवढे चौकोनी, तर ते घेऊन 108 ते वाहिले. तर बघा, त्याच्यामध्ये ते परत ते मुंग्या खाणार आहेत, म्हणजे तुम्हाला एक अन्नदान केल्याचं सुद्धा पुण्य मिळणार आहे. मग तुम्ही साखरसुद्धा घेतली तरीही चालणार आहे. तर प्रत्येक वेळी प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः भगवान विष्णूचं नामस्मरण करा आणि ती पूजा 108 वेळा तुम्ही प्रदक्षिणा घाला. ज्या स्त्रियांना जमत नसेल, ज्या कुमारिकांना वेळ नसेल तर त्यांनी 11 घाला, 21 घाला, पण 11, 21 किंवा 108 अवश्य घाला. तुमची जी काही मनोकामना आहे, म्हणजे इच्छित वर प्राप्तीची, पतीचे आयुष्य दीर्घायुष्य होण्यासाठी, सौभाग्य वाढण्यासाठी, सुख समृद्धी येण्यासाठी, बघा
तुलसी माता साक्षात माता लक्ष्मीचं सुद्धा स्वरूप आहे आणि भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तर ह्या दोन्हींच्या आशीर्वादाने तुमच्या ह्या ज्या मनोकामना ज्या आहेत ना त्या नक्कीच पूर्ण होतात. तर ही छोटी सेवा तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी म्हणजे शेवटच्या अधिक मासाच्या दिवशी जरी केली तरीही फळ देणारी आहे. तर नक्की करा ही छोटीशी सेवा तुलसी मातेची. तर त्यानंतर तुलसी मातेला तो दिवा लावा. तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेल घालू शकता, तूप असेल तर तूप वापरू शकता, अगदीच नसेल तर मग तुम्ही जे घरात खाता जे तेल तर ते तेल वापरून जरी 33 वातीचा दिवा प्रज्वलित केला की तुलसी मातेला 3 वेळा ओवाळायचा आहे आणि तो तुलसी मातेजवळ ठेवायचा आहे. आणि दीपदान केला आहे म्हणताना मग जर संध्याकाळच्या वेळी केला असेल तर शुभम करोति कल्याणम हा मंत्र अवश्य म्हणा, हा श्लोक अवश्य म्हणा. ह्यामुळे दीपदान केल्याचं सुद्धा तुम्हाला पुण्य मिळणार आहे. तर ह्या पद्धतीने तुळशीचे पूजन अवश्य करा. अधिक मासामध्ये अनंतपटीने फळ मिळणारे, सौभाग्य सुख समृद्धी वाढणारे आणि कुमारिकांच्या मनोइच्छित वर लाभणारे असे हे छोटीशी तुळशी मातेची सेवा अवश्य करा. आणि मला नंतर सांगा तुम्हाला 1 महिन्याभरात जर फरक पडला तर खरंच पडला का. कारण की हे ज्योतिषशास्त्रानुसार हा जो तुलसी मातेची सेवाची जो आहे ना तो उपाय आहे. तर नक्की करा. ह्यातून बघा कोणती काळी जादू नाही आहे, कोणतीही अंधश्रद्धा नाही आहे. आपण तुलसी मातेची सेवा करणे हे आपल्याला हिंदू धर्मात हिंदू संस्कृतीमध्ये आई आजी पणजी यांनीच नव्हे तर परंपरागत चालत आलेली ही परंपरा आहे. तर नक्कीच तुम्ही पण करा. धन्यवाद. पुन्हा भेटू महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अवश्य लिहा. श्रीमाता लक्ष्मी कृपासाठी आणि भगवान विष्णूच्या कृपेसाठी. धन्यवाद.